नमस्कार. आज बरेच दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करत आहे. आज या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील एका काळ्याकुट्ट घटनेला 50 वर्ष झालेली आहे. 25 जून 1975ला आणीबाणी लागलेली होती. 19 महिने ती चालली. आणीबाणी जरी 1975ला लागलेली होती, त्या काळात 1,38,000 लोकांना सुमारे मिसा DIR खाली अटक करण्यात आली होती. आणि या 1,38,000 लोकांपैकीच एक होते माझे वडील प्राध्यापक पांडुरंग शंकर मायणकर, जे तेव्हा घाटंजीच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी या एका छोट्या गावातल्या गिलाणी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होते राज्यशास्त्राचे. म्हणजे एक प्रकारे या आणीबाणीच्या झळा, आणीबाणीचे चटके मी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी सहन केलेले आहेत. याचं कारण 1976ला वडिलांना जून जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. ज्या दिवशी अटक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच सस्पेंड करण्यात आलं. इतका प्रॉम्प्ट ते कॉलेज होतं जणू काही या बाबतीत. अशा प्रकारचे प्रॉम्प्टनेस आताही अनेक वेळा दिसतात. तर तसं एकदम तुम्हाला अटक करण्यात आली म्हणून आम्ही तुम्हाला सस्पेंड करतो, त्याला एक प्रोसेस असते, ती कुठेही प्रोसेस फॉलो न करता. त्याच्यानंतर जणू काही आता पुन्हा माइंडकर येणारच नाहीत अशा प्रकारचा एक प्रयत्न सुरू करण्यात आला. पण केसमध्ये काही दम नव्हता. नोव्हेंबरमध्येच वडील सुटले. पण ज्या महाविद्यालयाने आज तुमच्या विरुद्ध निकाल लागल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आज तुम्हाला अटक केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सस्पेंड केलं, त्या महाविद्यालयाने नोव्हेंबरमध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा वडिलांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर मार्चपर्यंत वेळ घेतला. आणि शेवटी आता उपाय नाही की त्यांना त्यांच्या विरुद्ध पुन्हा हायकोर्टात सरकार जाऊ शकत नाही, मिसा लागू शकत नाही, असं सगळं लक्षात आल्यानंतर मग त्यांना मार्च महिन्यात कामावर घेतल्या गेलं. 9 महिने आम्ही पगाराशिवाय होतो. 9 महिन्यांचा एकदम पगार हातात देण्यात आला. मी माझ्या लेखात नेहमी लिहितो, TV वर कधी डिबेटमध्ये मी सांगतो की हे 9 महिने घर कसं सांभाळलं. तर माझ्या आईने घरातले सर्व दागिने विकून घर सांभाळलं. पण आम्ही वडिलांना एकदा ऑफर आली होती की तुम्ही माफी मागा म्हणून. वडिलांनी आईला येऊन विचारलं, तुझं मत काय? ते म्हणे माफी मागायची नाही. 5 जणांचं कुटुंब असताना माफी मागायची नाही ही ताकद आई वडिलांनी बाळगली. हे सगळं याच्याकरता महत्त्व आहे. याचं कारण त्या काळात हे करणं, आणीबाणीचा काळ ज्यांनी पाहिलेला आहे, हे किती कठीण होतं याची कल्पना करू शकतो. वडील पुढे रिइन्स्टेट झाले. 1988ला रिटायर झाले. 77ला त्यांनी त्यांच्यावर झालेलं पूर्ण अन्यायाचं एक डॉक्युमेंट वगैरे करून जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर जे काही सगळ्यांना मागितलं होतं त्याच्यात पाठवलं होतं. काही कारवाई झालेली नाही. कारण त्यांच्या दृष्टीने इतर अनेक महत्त्वाचे होते. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांनी कारवाई केली असेल. आणि देशातले असे 1,38,000 किंवा सरकार दरबारी जो काही एक फॉलोअप केला जातो त्यात कदाचित वडील कमी पडलेले असतील. ही पण एक वस्तुस्थिती असू शकते. याचं कारण एका छोट्या गावात राहून नेहमी फॉलोअप मुंबई दिल्लीला करणं हे शक्य असतं का? आज ते इंटरनेट टेक्नॉलॉजी मोबाईलमुळे जे शक्य आहे ते झालेलं नसेल कदाचित. पण हे ऑन रेकॉर्ड असताना सुद्धा वडिलांना याचा कुठलाही लाभ आज तागायत मिळालेला नाही. आजच कुठेतरी माझी चर्चा सुरू होती जेव्हा सांगण्यात आलं की 2014 पासून देवेंद्र फडणवीसांनी अशी एक ती योजना सुरू केलेली आहे की ज्यांना आणीबाणीत त्रास झाला त्यांना काय ते एक प्रकारे कुठले लाभार्थीपणा काहीतरी त्यांना ती आर्थिक मदत जी मिळत असते, ज्याला काय म्हणायचं ते नाव असेल, ते त्यांनी जी सुरू केलेली असेल. 1999लाच वयाच्या 17व्या वर्षी वडिलांचं निधन झालं. 2017ला आई वारली. त्याच्यानंतर म्हणजे लाभार्थी म्हणून कोण, तर अर्थात मुख्य म्हणजे ती व्यक्ती आणि पती जे असतात. त्याच्यानंतर मी कधी त्याचा फॉलोअप केलेला नाही. त्याच्यामुळे एवढा आमच्यावर अन्याय होऊन सुद्धा
मला कुठलाही त्याचा आर्थिक लाभ झालेला आहे का, तर नाही. पण हा अन्याय ऑन रेकॉर्ड आहे. ऑन रेकॉर्ड आमच्यावर हे झालेलं आहे की अगदी सस्पेन्शन झालं, त्याच्यानंतर 9 महिने आम्ही पगाराशिवाय राहिलो आणि नंतर रिइन्स्टेट झालो. सगळं पगार मिळाला ती गोष्ट वेगळी. एक असं नेहमी म्हटलं जातं, म्हणजे माझ्या बाबतीत असं, की बुवा तुम्ही आत्ता सध्या भाजपच्या विरोधात नेहमी का बोलता. तर मी प्रत्येकाला नेहमी एक वाक्य सांगतो की तुम्ही असं समजू नका, मला असं जेव्हा दिसतंय की आज भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या विरोधात जात आहे, तेव्हा मी बोलतो. तेव्हा सुद्धा वडिलांनी तोच स्टँड घेतलेला होता, जेव्हा आणीबाणी ही लोकशाहीच्या विरोधात होती. मी सध्याच्या काळातली म्हणजे 25 मे 2019 रोजी घडलेली एक घटना सांगतो. 25 मे 2019 जेव्हा नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या सरकारचा शपथविधी सुरू होता आणि मी TV9 या मराठी चॅनलवर डिस्कशनला होतो, त्यावेळेस तुमच्यासारख्यांना भाजप विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना ठोकून काढलं पाहिजे असं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी TV वर म्हटलं, ज्याची फीत, ज्याचं ते क्लिपिंग आजही माझ्याकडे आहे. शिरसाट यांच्यावर भारतीय जनता पार्टीने काहीही कारवाई केलेली नाही. मी मात्र माझा स्टँड हा प्रो लोकशाही सतत ठेवला आहे. जो एकदा वडिलांनी सुरू केलेला होता, आईनी त्याला पाठिंबा दिलेला होता, तो आजही सुरू आहे. एवढंच मला सांगायचं आहे. तुर्तास इतकेच. आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.